न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचे स्वागत। आता बघूया आजच्या काही घटना। सर एकच मिनिट थोडं मागे हां जो सर इकडे सर इकडे बघा सर एकदा प्लीज थँक्यू सर। याचा उद्देश करणारे 22 प्रतिज्ञेच्या स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या जीवनाची गाथा सांगणारे आमचे सर्व बोधिसत्व परमपूज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आज या ठिकाणी या विचारपीठावर आदरणीय माताजी धम्म दर्शना भिकुणीगण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी पंचांग प्रणाम करतो। आणि 16व्या वर्धापन दिनानिमित्त निळे प्रतीकच्या या कुटुंबामध्ये सामील झालेले सर्व आदरणीय प्रमुख अतिथीगण या सर्वांना सुद्धा मी सप्रेम जय भीम करतो। आपल्याला माहित आहे की वेळ झालेला आहे। मी अभियंता जरी असलो तरी प्रामुख्याने माझा जो पिंड आहे तो प्राध्यापकीचा आहे। बोलायला लागलो की थांबत नाही, पण असं आज मी काही करणार नाही। निळे प्रतीकच्या या रत्नाने रतनकुमार साहेबांनी खंत व्यक्त केलेली आहे घराची गाडीची, आणि ती खंत आमच्या आदरणीय भिकुणी माताजी यांनी त्याचं उत्तर सुद्धा दिलेलं आहे। आणि ते एवढं म्हणाले की तुला जर घर नसेल तर आमच्या भीमटेकडीवर ये। और क्या होना, और कुछ होना है तो अभी मैं 30 जून को रिटायर हो रहा हूँ, उसके पहले आना है। बघा, एक भिकुणी धम्म दर्शनासारखी स्त्री त्या डोंगराला जाऊन जिथे आमच्यासारखे सक्षम लोक सुद्धा जाऊ शकत नव्हते, त्या ठिकाणी जाऊन त्या डोंगराला रूपांतरित करून नंदनवन बनवलेलं आहे। बाबासाहेबांचं छोटं असं एक सुंदर असा बगीचा बनवलेला आहे, ज्या बगीच्यामध्ये उपासक उपासिका जाऊन तथागताच्या धम्माचं अनुसरण करतात आणि बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म वाढवण्यास मदत करतात। हे फार मोठे उदाहरण आम्हाला घेण्यासारखं आहे। आणि रतनकुमार, तुम्ही खूप बुद्धिमान आहात, कष्टवान आहात। इतक्या लवकर 16 वर्ष तुम्ही तग धरलेला आहे। तुम्हाला माहित आहे की बाबासाहेब 14वे रत्न होते, तुम्ही त्याचे पुढे गेला। तुम्ही अमोल रत्न आहात, अनमोल रत्न आहात। आणि बाबासाहेबांचा, बुद्धाचा, लोकशाहीच्या मार्गाचा तुम्ही प्रचाराने प्रचार करीत आहात। आणि ही समोरची जनता ही भीम जनता आहे, भीमाचा पाईक आहे। यांनी ठरवलं तर दगडाला सुद्धा पाझर फोडण्याची क्षमता आमच्या समाजामध्ये आहे। त्यामुळे मी अभियंता म्हणून सर्व समाजाच्या उपासक उपासिकांना विनंती करेन, आवाहन करेन की निळं प्रतीक खऱ्या अर्थाने या निळ्या आकाशामध्ये झेपावं आणि बाबासाहेबांनी सांगितलेला निळा रंग जो आहे हा व्यापक स्वरूपात व्हावा, छोट्या झाडाचं वटवृक्षात रूपांतर व्हावं, ही आमची कामना आहे। आणि त्यासाठी आपल्याला माहित आहे की माझी आचारसंहिता आहे, ती जूनला मी रिटायर होणार आहे। आचारसंहिता संपुष्टात येणार आहे। तसंही मी काम करताना कोणाला भीत नाही, काम करताना एक भीम योद्धा म्हणून काम करतोय। आणि कार्यालयामध्ये
बाबासाहेबांची बुद्धाची प्रतिमा आणि बाबासाहेबांचे जे गुरु आहेत, कबीर असतील, महात्मा फुले असतील, यांच्या प्रतिमा प्रतिष्ठित करून ज्या कार्यालयामध्ये पीडब्ल्यूडीच्या परिसरामध्ये एक चांगला बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार पेरून अगदी पूर्ण वातावरण बुद्धमय करून टाकलेलं आहे, शांत केलेलं आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणजे मी त्या ठिकाणी विनासायास 8 ते 10 तास त्या ऑफिसमध्ये घालवतो. हा माझा सुअनुभव आहे. त्या कार्यालयात 2 तास बसणं इतर अधिकाऱ्यांना मुश्किल जातं, परंतु मी 8 ते 10 तास शांतपणे चित्ताने खूप माझं काम मन लावून मी करू शकतो. हे दुसरं तिसरं काही नाही, हे बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे. बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन बाबासाहेब म्हणाले होते की महाराजच्या आणि मोठ्याच्या जागा मिळवा. शिशुपाल सर मोठ्याच्या वेळेला बसलेले आहेत आणि त्यांना मोका आहे की बाबासाहेबांनी सांगितलेला विचार पेरायचा आहे आणि हा बाबासाहेबांचा मला फुलवायचा आहे. आणि हे जर आपण या संधीचा फायदा केला नाही तर आपण लक्षात ठेवा, मी प्रत्येकाला आवाहन करतो, बाबासाहेबांनी दिलेला हा जो काही विचार आहे, आमच्या कडूबाई खराब म्हणतात की भाकरी जी खातो आपण त्याच्यावर बाबासाहेबांची सही आहे. मी त्याही पुढे जाऊन म्हणेन, घेतो तो श्वास त्याच्यावर सुद्धा बाबासाहेबांची सही आहे. प्रत्येक श्वासागणिक आमच्या डीएनए मध्ये, आपल्या अनुभवामध्ये बाबासाहेब आणि बाबासाहेब असला पाहिजे. तुम्ही त्या खुर्चीवर बसला आणि असा विचार तुमच्यामध्ये आला तर तुमच्या हातून नेहमीच बाबासाहेबांचं कार्य घडणार आहे. बाबासाहेब म्हणजे त्याग आणि त्याग म्हणजे बाबासाहेब. आज आमचा बाप या पूर्ण जगाच्या ज्ञानाचं प्रतीक आहे आणि आम्ही त्यांचे लेकरं आहोत. कोणाची छाती 56 इंच वाढत असेल तर आमची 152 इंच वाढली पाहिजे. इतकी मोठी छाती, आमची रुंद छाती असली पाहिजे. आमचा आदर्श सम्राट अशोक आहे, आमचा आदर्श भीमा कोरेगाव आहे. 28,000 पेशव्यांच्या सैनिकांना धाराशाही करणारे 500 महाराज होते. ते आमचे कोण आहेत? ते आमचं काय? ते आमचं ज्ञानाचा आणि आमच्या अभिमानाचं प्रतीक आहे आणि त्यांचे आम्ही लेकर आहोत. अरे गेले नक्को गेले नाही आणि वाघाची लेकर आहोत. आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण घेतलेले आहोत आणि ज्या माणसाने शिक्षण घेतलं, ज्याने शील पालन केलं आणि ज्याची प्रज्ञा जागृत झाली, तो कधीही बाबासाहेबांच्या विचारापासून ढळू शकत नाही. तशी आम्ही लेकर आहोत. बाबासाहेबांनी माता रमाईंनी जो काही त्याग केलेला आहे तो क्षणोक्षणी, झोपताक्षणी, झोपल्यावर, उठल्यावर आपल्याला दिसला पाहिजे आणि खुर्चीवर बसल्यानं त्याप्रमाणे आपण काम करावं. मला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. मी गेल्या 4 वर्षापासून कार्यकारी जनता या शहराचा आणि या पूर्ण जिल्ह्याचा झाल्यापासून हेच करत आहे आणि मला ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्याहीपेक्षा जास्त प्रचंड मोठ्या प्रमाणात मला त्या गोष्टी करता आल्या आणि हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या आशीर्वादाचं फलित आहे. मी प्रत्येक अधिकाऱ्यांना, उपासक उपासिकांना आवाहन करेन की जेवढं जमेल तेवढं त्याग करा. आयुष्यामध्ये त्याग करा, थोडं का होईना इतरांना द्या आणि 24 तासापैकी केवळ 8 तास तुम्ही काम करा. बाकीचे 16 तास जे आहे ते धर्माचं काम, बाबासाहेबांचं काम करा. तुमचं जीवन, तुमच्या जीवनाचं सोनं होईल. आणि युक्तसंघ आहे आमच्या मानवी जीवनाचा सर्वोच्च बिंदू जो आहे तो आहे अहर्तपद प्राप्त करणं. अहर्तपद प्राप्त करताना तुमच्या 4 पायऱ्या ज्या आहेत, पहिली पायरी, दुसरी, तिसरी आणि चौथी. तर पहिली पायरी कमीत कमी आपण गाठलं पाहिजे. एवढा सुंदर, एवढा महान असा धम्म जो वैज्ञानवादी आहे, विज्ञानवादी आहे, तो बाबासाहेबांनी आम्हाला
फार कष्टाने दिलेला आहे. त्या धम्मापासून विचलित होऊ नका. त्या धम्मावर तुमची इंद्रस्तंभासारखी श्रद्धा ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. अष्टशिलेचं पंचशिलेचं कडक पालन करा. तुम्हाला खुर्चीवर बसल्यावर कोणाची भीती वाटणार नाही. निधड्या छातीने काम करा एवढं बोलतो. आणि या रत्नाला पुन्हा सांगतो की आपल्या आदर्श रत्न 3 आहे. बुद्ध, धम्मरत्न आणि संघरत्न आहे. तुम्ही एक रत्न आहात. जशी बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्नाची आमचे उपासक उपासिका आदर करतात, तसा आदर तुम्ही या निरप्रतीकला वाढवून करावा आणि तो प्राप्त करावा असं आव्हान मी तुम्हाला करतो. तुम्ही कर्तव्यवान आहात. तुमच्यामध्ये क्षमता आहे. या क्षमतेचा वापर तुम्ही करा. आज जरी हे वृत्तपत्र आभासी असलं तरी आता सांगितलं आमच्या अधिकारी साहेबांनी की आभासी वृत्तपत्र हे या हार्ड कॉपीपेक्षा डेंजरस असतं. त्याचे आभासी वृत्तपत्र हे पूर्ण जगामध्ये फिरतं. त्या आभासी वृत्तपत्रामध्ये तुम्ही तुमचे विचार फेरा आणि म्हणतात की बाबासाहेब लाईव्ह बाबासाहेबांपेक्षा डेड बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते अनेक पटीने स्फोटक आहेत, वैचारिक आहेत, क्रांतिकारक आहेत. हे बाबासाहेबांचे विचार तुम्ही सगळ्या जनतेला जगामध्ये पेरा. आणि ही बारूद बाबासाहेबांच्या रूपाची जी बारूद आहे ही शांतीची बारूद आहे. या बारूद रूपी प्रज्ञेला तुम्ही या वृत्तपत्रातून सगळ्या समाजापर्यंत पोहोचवा. त्यासाठी लागणारी तन, मन आणि धन आणि आमची बुद्धी आम्ही तुम्हाला या ठिकाणी वचन देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत. की सदैव आमचा परिवार तुमच्या सोबत आहे. सर्व उपासक उपासकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी अशा या रत्नाची जपणूक करावी आणि हा वटवृक्ष मोठा करावा. आपण सर्व या ठिकाणी तात्काळ बसलेला आहात. मी क्षमा मागतो निरपतीच्या परिवाराच्या वतीनं की थोडासा वेळ झालेला आहे. आम्ही सुद्धा उशीर झालेलो आहे. आणि विशेष म्हणजे आमचे बंधू शिशुपाल साहेब आपल्या पत्नी सहपत्नी आलेले आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अभिनंदन यासाठी करतो की असे अधिकारी आमच्या समाजामध्ये 100% असते तर बाबासाहेबांचे स्वप्न केव्हाच पूर्ण झाले असते. असे अधिकारी वाढवावे. या अधिकाऱ्यांचं जाळं नेटवर्क वाढेल अशी अपेक्षा करूया. जय भीम, जय बुद्ध.